चला मॅचला होईल सुरुवात. इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये रंगणार आहे. आणि त्याचप्रमाणे मान्यवरांचं देखील शुभागमन होतंय. त्याचप्रमाणे सन्माननीय शंकर वाडकर सर यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मनापासून स्वागत आहे. सन्माननीय शंकर वाडकर सर, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती आसन नसतवा. अप्रतिम मॅच ही आधीच आपण पाहिली. शेवटच्या बॉल पर्यंत हा थरार रंगला किंवा शेवटच्या ओव्हर पर्यंत थरार रंगला आणि आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तोच थरार पहिला मिळणार आहे. एका बाजूला टीम आहे नखऱ्या 11, तर बॉलिंगच्या भूमिकेमध्ये टीम आहे नाना 11. या दोन संघांमधली तगडी लढाई, एक महत्वाची मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. या बाजूचे डगआउट टीम विनोददादा वाडकर यांचा संघ आणि समोरचे खेळाडू. आपण थोडस खाली बसून घ्या. झाडाखालचे सगळे प्रेक्षक उभे राहिलेले स्कोररला आणि युट्यूब टीमला काही वेळासाठी डावामध्ये खंड पडलेला आहे. आपण त्याची प्रतीक्षा करता तो आता लगेच सुरू होत आहे. दरम्यान हा चिखली प्रीमियर लीगचा दुसरा दिवसाचा खेळ आहे आणि हा इकडे सीमा पारण्याचा प्रयत्न होता बॉलचा, परंतु तिथे तो खेळाडूंनी तो अडवलेला आहे. त्यामुळे धावसंख्यामध्ये किती वाढ झालेली आहे? 2 संख्या वाढलेली आहे. निश्चितच हा धावसंख्या त्या संघासाठी ही निश्चितच महत्वाची आहे, प्रॉफिटेबल आहे. पुढे बोला तुम्ही. येस, निश्चित आपण पाहतोय क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा. स्कोर कार्ड 3 या धावसंख्येवरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी स्लोअर 1 बॉल, अगदी चांगला बॉल हाताळलाय. क्रिकेटमध्ये व्हेरिएशनला महत्व आहे. तुमच्याकडे वैविध्यता असणं गरजेचं आणि ती वैविध्यता दाखवली. पुन्हा एकदा स्लोअर 1 बॉल, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पंतांचा इशारा डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चालला एका धावेसाठी. घोषित क्षेत्रामध्ये बॉल जात असताना पाहायला मिळाला. मॅच इंटरेस्टिंग होणार आहे, यात मात्र शंका नाही. दोन्ही संघ जबरदस्त आहेत, एका चांगल्या रिदम मध्ये, एका चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि मस्ट नीडेड विन आहे दोन्ही संघांसाठी. किंवा हा सामना जिंकून कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचा किंवा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि ते एक डिक्लेअर झोनची धाव आल्यानंतर आता बॅटरचा देखील आत्मविश्वास वाढलाय, कारण एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. फ्लिक ऑफ द रिस्ट मधली ताकद मैदानामध्ये दाखवली गेली. दुपारच्या सत्रामध्ये सर्वकडे रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चिखली प्रीमियर लीग 2025 हे पहिलं सत्र. पहिल्याच वर्षी मिळालेला प्रचंड असा हा प्रतिसाद. एकूण 13 संघांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज या खेळाची संध्याकाळी भव्य सांगता होणार आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेस नो बॉल. पुढचा बॉल फ्रीटचा. एक्स्ट्रा धावा इम्पॉर्टंट आहेत आणि त्या एक्स्ट्रा धावा मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता यार, हौसलों से उड़ान होती है. त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्मान्य बाल विकास मंडळ संजीवनवाडी सन्मान्य सागर बडे यांचं शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत आणि त्यांना स्वागत देणारा, सर्वांचं स्वागत करणारा एक जबरदस्त हिट. अगदी सलामी दिली आहे आणि तो सलामी डीप लॉंग ऑनच्या बाहेर अप्रतिम हिट पाहायला मिळाला. चिखली प्रीमियर लीगचा हा भव्य सेकंड डे मध्ये चिखलीच्या इतिहासामध्ये प्रथमच हा कार्यक्रम, हा खेळाचं प्रत्यक्ष दर्शन यूट्यूबवरती सादर होत आहे. याचं खरं श्रेय हे आमचे युवा नेते रोहित वाडकर यांना जातं. रोहित, तुमची कल्पकता अतिशय महत्वाची आहे. येणारीची चिखलीची जी भावी पिढी आहे यांच्या पुढे हा आदर्श देणं ठेवलेला आहे. आणि चिखली गावामधील जे खेळाडू, छोटे मोठे खेळाडू आहेत, त्यांना खेळण्याचं ग्राउंड उपलब्ध होत नव्हतं. त्यांना हे मोठं ग्राउंड देण्याचं काम रोहित वाडकर यांनी केलेलं आहे. 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट.
13 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगली. एका बाजूला नाना 11 हा संघ गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आहे, तर नखऱ्या 11 सलामीचे बॅटर मात्र चांगली भूमिका बजावत आहेत. आतापर्यंत एक षटकार आला या खेळाडूंच्या बॅटमधून आणि आता षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी. समोर लेफ्ट हँडेड बॅटर. यावेळेचा बॉल ऑन साईडलाच खेळलाय. फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक येतोय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 से 2 भले आणि 2च्या पद्धतीनं स्कोर बोर्डला आकार येतो. पहा ज्या पद्धतीनं एक धाव महत्वाची आहे ना, स्कोर कार्डला आकार आणणं देखील, स्ट्राईक रोटेशन देखील तितकंच महत्वाचं आहे. अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम कागज है मिल जाए तो किताब है, अकेले हम धागा है मिल जाए तो चादर है. एकत्र आल्यानंतरच हा देखना सोहळा साकार होत असतो. चिखली प्रीमियर लीग सन्मान्य रोहित दादा वाडकर यांच्या संकल्पनेतून साकार होणारी एक अनोखी स्पर्धा संपूर्ण गावातल्या खेळाडूंना, युवा खेळाडू असतील, त्याचप्रमाणे एक्सपिरियन्स खेळाडू असतील, उदयनमुख खेळाडू, या सर्वांनाच, आयकॉन प्लेयर, कॅप्टन प्लेयर, टीम ओनर्स, या सर्वांना एकत्र आणल्या. अवघ रंगच एक झाला. यासाठी केला होता अट्टास तोच हा देखना दिवस. मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस. इम्पॉर्टंट डे ऑफ द टुर्नामेंट. फुल टॉस. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मधून बॉल खेळण्याचा प्रयत्न. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट. अतिशय उत्कृष्ट आता क्षेत्ररक्षणाचं आपल्याला उदाहरण अशामुळे मिळालं. या ठिकाणचा हा पुन्हा एकदा मारण्याचा सुंदर फटका आणि कदाचित हा आउट होण्याची शक्यता आणि हा झेल या ठिकाणी हा गलती कर बैठा. मोठा धक्का बसला असता खेळाडूला, संघाला बसला असता, परंतु तो त्या ठिकाणी त्यांना हा झेल घेता आला नाही. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस अतिशय इम्पॉर्टंट असतात. निश्चितच कॅचेस विन मॅचेस. घ्या कॅच जिंका मॅच. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा 5 या धावसंख्येवरती तिलकरत्ने दिलशानं साधा सोपा झेल सोडला आणि त्याच रोहित शर्मानं त्याच वन डे मॅच मध्ये 264 धावांची जबरदस्त इनिंग केली. त्यामुळे तो कॅच किती इम्पॉर्टंट होता हे आपण पाहिलं. एक डिक्लेअर. आउटसाइड दी लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. बॉल वाईड येतोय. इंटरनॅशनल मध्ये एक असा खेळाडू होऊन गेला ज्या खेळाडूनं कधीही वाईड आणि नो बॉल डिलिव्हर केला नाही. ऑस्ट्रेलियन प्लेयर डेनिस लिली. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. वा बाय वा. व्हॉट अ कॅच यार. वंडरफुल कॅच. जबरदस्त कॅच. ग्रेट एफर्ट्स. All eyes on this match. He's good work done by this fielder. Very congratulations for your good catch. अर्थातच प्रतिस्पर्धी संघाला हा जबरदस्त धक्का. एक चांगला खेळाडू त्यांचा तंबूमध्ये परतलेला आहे. पहा अगदी रस्त्यावरून त्या कॅचचा बॅलन्स केला. त्यानंतर खूप चांगला बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला आणि कॅच फिनिश केल्यानंतर देखील आपले संपूर्ण समर्पण संघासाठी देत असताना खेळाडू पाहायला मिळाले. अतिशय अवघड अशी ती जागा आहे. तिथे पुढे ताल आहे. अशी भौगोलिक परिस्थिती आहे आणि अशा ठिकाणी हा कॅच घेणे फारच मोठं काम आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलच कॅरी करू शकले नाहीत. अगदी गडबड झाली किंवा इथं रनआउट करण्याचा जो प्रयत्न होता तो एक वेगात प्रयत्न झाला. षटक क्रमांक 2 संपल्यानंतर स्कोर कार्ड नखरे 11. 25 धावा. 25 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या खेळाडूच्या विकेट नंतर धावफलकावरती 25 धावा आहेत. चिखली गावचं ग्रामदैवत अर्थात चौनेश्वर मंदिराच्या शेजारी अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये या संपूर्ण टुर्नामेंटचं आयोजन आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला या टुर्नामेंटसाठी पाहायला मिळतोय. लगातार युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जुळलेले आहेत. युट्यूबच्या द्वारे जे प्रेक्षक पुण्यामध्ये आहेत, जे प्रेक्षक मुंबईमध्ये आहेत, जे कामानिमित्त बाहेर गावी आहेत, अशा सर्वांना या स्पर्धा एकत्र आणण्याचं काम करतायत आणि युट्यूबद्वारे जुळलेल्या सर्वच प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. मे महिन्यातील आज 4 तारीख आहे आणि उन्हाळा कडक आहे आणि सूर्य असा वरती मावळ चाललेला आहे, डोक्यावरती येतोय आणि उन्हाची झळक वाढते, पण खेळामध्ये तसाच रंग हळूहळू बदलत चाललेला आहे.
चौनेश्वराचं भव्य मंदिर, शांत निसर्गरम्य परिसर आणि बाजूला चौनेश्वर स्टेडियम. चौनेश्वर स्टेडियम वरती चाललेला हा हो काय स्ट्रोक खेळलाय. नो बॉल +1 अशा टोटल 2. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. एक्स्ट्रा बॉल त्यांना मिळाला, खेळायला मिळणार आहे नो बॉलमुळं. निश्चितच त्यावरती त्यांना तिथं 20 यार्डच्या बाजूला तिथं आता फिल्डर नाही आहेत. आता हा ते फ्री हिटचा फायदा त्यांना घेता आला पाहिजे. निश्चितच ज्यावेळी नो बॉल पर्यंत फ्री हिट जो होतो ते संघाला फारच चांगला होतो. त्या ठिकाणी जर कसलेला बॅट्समन असेल तर त्याचा निश्चित फायदा घेतो. पाहूया आता हा फलंदाज काय करतो तो. यावेळेस देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली. त्यानंतर डायरेक्ट हिट. फलंदाज होतोय बाद. बॅटर बॅक टू डग आउट. त्यांनी रिस्क घेतली, जोखीम घेतली. अतिशय चांगला फटका त्यांनी मारत स्ट्रेट डाईव्ह केला होता. परंतु ह्यामध्ये स्पीड मेंटेन करणं महत्त्वाचं असतं. अतिशय मर्यादित षटकांचा हा खेळ असतो. त्यामुळे धावसंख्या आणि षटक याचा दोन्हीचा विचार करून केलेला आहे. चांगला खेळलेला आहे. वेल डन मॅन. आणि पुन्हा एकदा त्यांचा दुसरा धक्का बसलेला आहे. निश्चित दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा चिखली गावामध्ये रंगलेला आहे. सगळे खेळाडू येणारे पुढचे 365 दिवस या दिवसाची वाट पाहतील. कारण पर्व क्रमांक 2 एक पाऊल पुढे असणार आहे. यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळा 30 यार्ड सर्कलमध्ये. मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानामध्ये पाहतो आपण की असे मोठे खेळाडू आहेत, तरुण आहेत आणि लहान मुलं सुद्धा खेळत आहेत. युवा खेळाडू भरपूर आहेत. आणि खरं म्हणजे अतिशय चांगलं अशी एक संधी नवोदित खेळाडूंना देण्याचं काम, मोठं काम आमचे रोहित दादा करतायत. चिखली प्रीमियर लीग त्यांनी भरवलेलं आहे या ठिकाणी. आणि हा इतिहासामध्ये चिखलीच्या नोंद होणार आहे की पहिलाच लीग आणि तो सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी केलेला आहे. आणि हा यूट्यूबवरती डायरेक्ट लाईव्ह दाखवला जातोय. ही चिखलीच्या इतिहासातील प्रथमच घटना आहे. निश्चितच अगदी स्पोर्ट ऑन लाईव्ह ही वाहिदी अर्थात प्रीतम लोखंडे टीम अँड ओव्हरऑल कंपनी यांच्याकडून ग्रेट वर्क केलं गेले आत्तापर्यंत. आणि अगदी एक चांगलं सुसज्ज स्टेडियम आणि त्याचप्रमाणे संपूर्ण टीमसाठी जर्सी या सर्वार्थानं चांगल्या स्पर्धा म्हणून या स्पर्धांकडे पाहिलं जात आहे. खेडेगावमध्ये सामने घेताना स्टेडियमची फार वानवा असतो. सुसज्ज असं स्टेडियम म्हणता येत नाही. कसा बॉल मारायचा, क्षेत्ररक्षण कसं लावायचं, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, ताली आहेत, मध्ये नाले आहेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट ना. लॉस ऑफ 35 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून किती विकेट ओव्हर्स आहेत? लास्ट ओव्हर अजून बाकी आहे. आणि आता खेळामध्ये तो ॲग्रेसिव्हपणा दाखवला पाहिजे. कारण 6 बॉलमध्ये आता काय करणार आहेत उरलेले हे लक्ष प्रेक्षकांचं निश्चित असणार आहे. क्रिकेट रसिक या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेने त्यांचे पाठराखी चाहते या ठिकाणी आलेले आहेत. एवढं बरं उन्हामध्ये ते बसलेले आहेत आणि खेळाचा तो आनंद घेत आहेत. भविष्यामध्ये या स्टेडियमची आपल्याला सुधारणा करणे गरजेचं आहे रोहित दादा. कारण आपल्या अवघड ठिकाणी सुद्धा मुलं खेळत आहेत आणि आपला खेळ कौशल्य दाखवत आहेत. प्लीज विकास सोनवणे, मंडप कॉन्ट्रॅक्टर, आपण कुठे असाल तर मायक्रोफोनशी आपण संपर्क साधावा. विकास सोनवणे. तिथं जो कॅमेरामॅन आहे तिथं त्यांच्यावरती तो छत लावलेला आहे तर त्यांना जरा गैरसोय प्राप्त होते आहे. थोड्याच वेळात आपला तो फॉल्ट दूर केला जाईल. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्सेस. सुपर क्लासिकल मॅच आपण पाहतो मैदानामध्ये रंगली. चिखली गावचं एक सुसज्ज मैदान आणि या मैदानावरती सर्व खेळाडू आपापल्या टीमसाठी अगदी आपल्या गावासाठी आपल्या गावच्या मातीसाठी मैदानामध्ये एकत्र आलेत. आणि निश्चितच या लीगमधून अनेक तुम्हाला मोठे खेळाडू पाहायला मिळणार आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये अनेक खेळाडू जे असे असणार आहेत ते व्यावसायिक खेळाडू होऊ शकतात.
ज्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्या गावचं नाव मोठं केलं जाऊ शकतं, या ज्या खेळाडूंच्या माध्यमातून तालुक्याचं देखील नाव मोठं केलं जाऊ शकतं. एका बाजूला जर आपण पाहिलं तर दीपेश वाडकर यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सन्मान्य कुणाल भाऊ जाधव यांचा संघ आहे. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळा क्षेत्ररक्षक आहेत, परंतु मिसफील्ड, दिल गलती कर बेटा, चुकीला नाहीये माफी, मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार, चौकार. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण इनिंग ब्रेक मध्ये. धैर्यशील 11 आणि गुरुदत्त 11 या दोन्ही संघांचे संघनायक लगेच कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा. गुरुदत्त 11 टीम कॅप्टन आणि धैर्यशील 11 या दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण लगेच कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा. आपल्याला एक मनापासूनची विनंती आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय, 2 क्षेत्ररक्षक आले आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अगदी धडक झाली. खेळाडूंनी स्वतः निश्चित आपली काळजी घ्यायची. आजच्या दिवसामध्ये एक वेळ कुणाला कॉल नाही केला तरी चालेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कॉल करा. कॅच साठी कॉलिंग खूप महत्वाचं असतं. लॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळा क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तो थ्रो आला, त्यानंतर एकाच धावेवरती थांबवलं गेलं. 1-7 कहाणी आगे, 2च्या मदतीनं धावफलक पुढे गेलाय. स्कोर कार्ड 43 या धावसंख्येवरती. एका फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, परंतु या ग्राउंड वरती 60 ते 65 धावांच्या पुढचं जे आव्हान आहे ना, तो आव्हान कडवं आहे. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 69 धावांचं आव्हान तब्बल ठेवण्यात आलं, त्याही मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला होता. स्ट्रोक फसलाय, बॅट चेंज घेतली आहे आणि त्यानंतर बॉल 30 यार्ड सर्कल मध्ये थांबलाय. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने खेळा क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील मैदानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कंप्लीट. बॅकफूट वरती आले, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. पाहता पाहता त्यानंतर स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न, विकेट कॉम्प्रोमाइज आणि इथं 2च धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड जर पाहिला आपण 48 रन. मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. इथून पुढे 24 बॉल आणि 49 ची गरज आहे. दोन्ही संघ नोंद घ्या. चला यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करूया.
बॉल आतमध्ये डिलिव्हर करत असताना थोडासा एका क्षणासाठी विलंब झाला आणि बाउंड्री लाईन वरती, बाउंड्री रोप वरती त्या ठिकाणी आपण पाहतो या खेळाडूचा पाय आदळला आणि त्यानंतर मात्र तिथं बाउंड्रीचा डिसिजन कळवलेला आहे. पहा, थोडा कॅमेरामॅनचा जो वरचा मंडप होता तो थोडासा सुटला होता आणि त्यानंतर तो आपण व्यवस्थित करण्यासाठी थोडा वेळ लाईव्ह बंद ठेवलं होतं, परंतु पुन्हा एकदा पूर्ववत लाईव्ह चालू झालेला आहे. स्कोर गार्ड 28 रन, 28 रन. येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये येणारे 12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. 12 बॉल 21 धावांची गरज. नखऱ्या 11 एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टीम आहे नाना 11. कोण बाजी मारेल हे पाहायचंय. हर्ष वाडकर बॉलिंग ट्रॅक वरती असतील. स्ट्राईक वरती नवीन बॅटर. पहिलाच बॉल फक्त दिशा दाखवली आणि एक डिक्लेअर रन स्कोर कार्ड वरती धाव फलकावरती ऍड केली जाते. पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ तगडे आहेत आणि दोन्ही संघांमध्ये तितकी क्षमता आहे. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे किंवा या ओव्हरमध्ये संपूर्ण सामन्याचा कल आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण इथून पुढे 11 बॉल 20 ची गरज. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळला, ऑन साइडलाच खेळला, हळूवार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतरचा दुसरा धावेचा एक चांगला प्रयत्न, कन्झिक्युटिव्ह चांगले बॉल हाताळले लगातारचे दोन्ही आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर बोर्डला आकार पुन्हा एकदा आलेला आहे. चला मॅच ऑन होते. फुल टॉस बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बैट. ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. 6 रन, सिक्सर. फुल टॉस बॉल होता, त्या बॉलवरती केलाय प्रहार. फुल टॉस बॉल वरती केला प्रहार. अमित यांचा वार, बेकरार बेधडक षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकाचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलला आणि आता रिक्वायर्ड रन रेट कमी झालेला आहे आणि 12 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी टीम नाना 11 या संघाला. नखऱ्या 11 गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. 12 धावांची गरज इथून पुढे या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ही इम्पॉर्टंट ओव्हर. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, ओव्हर द रोप. मस्तक पे दिया है दस्तक. लगातारचे 2 बॉल, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेसचा बॉल देखील लगातारचा तिसरा बॉल आणि महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये सामना फिनिश. 3 बॉल आणि 3 षटकार. ग्रेट फिनिशर अमित इज द बॉस. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट.